नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. पुण्यात जीबीएस आजारानं आणखी एकाचा मृत्यू. आतापर्यंत मृतांचा आकडा 6 वर पोहोचला. एकूण रुग्णसंख्या 173 तर 10 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज. नाशिकच्या नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार आणि दगडफेकीची घटना. 2 दिवसांपूर्वीच बिल्डरच्या घरासमोरील 4 चाकीची तोडफोड करण्यात आली होती. 2 अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक करून पळ काढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटाचे 9 नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत. 9 नगरसेवकांचा आज शिंदे सेनेत जाहीर पक्ष प्रवेश. पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे भीषण अपघात. लक्झरी बसची कंटेनरला धडक. अपघातात बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुणेकरांसाठी महापालिकेकडून मिळकत करात दिलासा. करात वाढ न करण्याचा महापालिकेचा निर्णय. 2025-26च्या वार्षिक अर्थसंकल्पात करात वाढ होणार नाही. सांगलीतल्या शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना रक्तानं लिहून पत्र. शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्वे प्रक्रिया थांबवावी. सांगलीतून जाणारा शक्तीपीठ महामार्ग थांबवावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर. 17 मार्चला या मंदिराचा भव्य लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार. लोकार्पणानंतर मंदिर शिवभक्तांसाठी होणार खुले. महाकुंभमेळ्यात पुन्हा आगीची घटना. कुंभमेळ्यातील सेक्टर 18 मध्ये भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. महाकुंभमेळ्यात नागा साधूंची क्रिकेट लीग. त्रिवेणी संगमावर काही साधूंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. साधूंचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. बॉलिवूड अभिनेत्री इशिका तनेजाने 30व्या वर्षी घेतला संन्यास. महाकुंभमध्ये अभिनय सोडून अध्यात्माच्या मार्गावर. साध्वी होण्याच्या निर्णयानंतर इशिका तनेजा चर्चेत. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.